विधानसभेसाठी महायुती आता समन्वय समितीची स्थापना करणार आहे। तीनही पक्षांच्या समन्वयासाठी समन्वय समिती आता स्थापन करणार आहे। लोकसभा निवडणुकीतील चुका टाळण्यासाठी महायुतीने हा मोठा निर्णय घेतलाय। महायुतीतल्या विश्वसनीय नेत्यांनी याबाबतची माहिती दिली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विधानसभेसाठी महायुती आता समन्वय समितीची स्थापना करणार अशी माहिती मिळते। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसलेला आहे आणि या फटक्याच्या दृष्टिकोनातून आता पुन्हा ज्या चुका झालेल्या आहेत त्या टाळण्यासाठी ही समिती काम करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भौगोलिक जो असमतोल पाहायला मिळाला, ज्याचे प्रश्न होते ते उत्तर महाराष्ट्रातील वेगळे होते। कांद्याचा प्रश्न उत्तर महाराष्ट्रात होता, तर विदर्भामध्ये धानाचा प्रश्न होता, सोयाबीनचा प्रश्न होता। असे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या भागात होते। कोकणातले प्रश्न वेगळे आहेत। तर या दृष्टिकोनातून प्रश्नांवरती काम करण्यासाठी आणि लोक कशावरती नाराज आहे, लोकांना दिलासा देण्यासाठी काय काय करता येईल त्या भागातल्या लोकांचा फीडबॅक घेऊन ही समिती जी आहे ती काम करणार आहे। दुसरं म्हणजे उमेदवार देताना समितीमध्ये कोणत्याही पक्ष, तीनही पक्षामध्ये समन्वय असावा। एक पक्षामध्ये नाराजी जर झाली तर पुन्हा एकदा अडचणीचा फटका बसू शकतो। त्यामुळे फटका टाळण्यासाठी उमेदवार हा समन्वय समितीचा अप्रूव्हल घेऊनच घेण्यात यावा। त्याचबरोबर तीनही पक्षांची मतांचं ट्रान्सफरेशन होणं गरजेचं आहे। आता जी माहिती मिळत आहे त्यानुसार भाजपला इतर दोन पक्षांची फारशी मदत झाली नाही असं सांगितलं जात आहे। अजित पवार यांच्याकडनं मदत झाली नाही, मात्र भाजपची मदत शिंदे यांना 7ही मतदारसंघामध्ये झाली आणि त्याचमुळे शिंदेच्या जे 7 खासदार निवडून आले आहेत त्यांचा विजय सुकर झाल्याची माहिती समोर येत आहे। प्रतापराव जाधव यांना स्वतःच्या मतदारसंघामध्ये लीड नव्हतं, मात्र खामगावमधून हुंडकर यांच्याकडनं त्यांना लीड मिळालं। तर एकंदरीत जर पाहिलं तर भाजपची मदत जी आहे इतर दोन्ही पक्षांना झाली, मात्र भाजपला इतर पक्षांची मदत नाही झाली अशी भाजपची तक्रार आहे। त्याच पद्धतीने इतर दोन्ही पक्षांची अशाच पद्धतीने तक्रार आहे। त्यामुळे हा समन्वय साधणं गरजेचं आहे आणि जर महायुतीला विजय ठरायचा असेल तर या समन्वयाच्या मार्गातूनच विजयाचा मार्ग निश्चित होतो। हे आता भाजपच्या सह इतर जे महायुतीचे नेते आहेत त्यांना सांगितलं गेलेलं आहे आणि त्यामुळे एक समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे। या समन्वय समितीचा अध्यक्ष कोण असणार आणि समन्वय समितीमधील नेते कोणते असणार, त्यामुळे कोणते स्टेटमेंट देणं, त्याचबरोबर कॅम्पेन जे राबवलं जाणार आहे ते एकत्रित राबवलं जात आहे का, जाहिराती कशा दिल्या जात आहेत, या सगळ्या दृष्टिकोनातून एकोप्याची भावना जी आहे ती निर्माण करणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून ही जी समन्वय समितीची बैठक आहे ती होणार आहे आणि या बैठकीमध्ये आता नक्की काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण या बैठकीमधूनच आता विजयाच्या दृष्टिकोनातून भाजप मार्गक्रमण करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं समन्वय समिती जागा वाटपाच्या संदर्भात देखील चर्चा ही समन्वय समिती जी आहे ती करणार आहे। त्यामुळे या समन्वय समितीमध्ये साधारण कोण असेल हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। आणि या सगळ्याचा विचार आपण जर केला तर या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये याचा निर्णय होणार आहे। आणि आज राजधानी दिल्लीमध्ये एक बैठक पार पडत आहे आणि या बैठकीमध्ये देखील या संदर्भात मंथन होणार आहे आणि समन्वय काम करते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।